इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 29 एप्रिल. ग्रामदर्शन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. भारतवर्ष म्हणजे विश्वबंधुत्वाचं वर्ष. अवघ्या विश्वाच्या घराचं नाव. अवघ्या मूल्यसुगंधाचं आत्मीय गाव. इथं पूर्वापार अध्यात्माचा रंग लागलेला. सर्वांनाच आध्यात्मिक समजण्याची मंगल परंपरा इथं चालत आलेली. ह्या परंपरेतच टाळ, मृदुंग, वीणेला भावभक्तीचा रंग लागलेला. कीर्तन रंगात आलेलं. सूत्र, श्लोक, गाथा ह्यांच्या परंपरेतली ओवी अभंग झालेली. मानवतेची सुगंध पताका घेऊन दिंडी पुढं चाललेली. ह्या लोकदिंडीवर परकीयांनी आक्रमणं केली, पण दिंडी आपल्या भक्तिमार्गापासून ढळली नाही. पारतंत्र्यातही वारीची वेळ टळली नाही. एवढ्यात खंजिरीचा खणखणाट झाला. त्या खणखणाटानं वीणेचे तार छेडले गेले. टाळीची ध्वनिवलये शहारली. मृदुंगाचा गाभारा दुमदुमून गेला. टाळ, मृदुंग, वीणेला खंजिरीची ओळख पटली. हृदयसंवादाची ज्ञानेश्वरी तादात्म्यता सकल वाद्यवृंदांनी अनुभवली. खंजिरीच्या संगीतात तीच भक्ती होती. तेच मुक्तीचं शाश्वत तत्वज्ञान होतं. तेच समतेचं दर्शन होतं. देवही तोच होता, माणसातला, माणसानं शोधलेला, माणसासारखाच, माणसाची वाट पाहत असलेला. पण ह्या देवासोबत देश होता, गुलामगिरीत खितपत पडलेला. हा देश मुक्त होणं गरजेचं होतं. खंजिरीवर भजन होतं. झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. हे ओजस्वी खंजिरीवरचं तेजस्वी भजन होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. तुकडोजी महाराजांच्या संतत्वानं राष्ट्रीयतेचा उद्घोष आणि जयघोष झाला होता. ह्या जयघोषाला कृतीप्रवण केलं होतं. स्वतःला स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून दिलं होतं. त्यांचं प्रत्येक भजन हे राष्ट्रीय भजन झालं होतं. स्वातंत्र्य, राष्ट्रीयत्व हेच परमतत्व होय, हे अनोखं राष्ट्रज्ञान तुकडोजी महाराजांना झालं होतं. केवल ज्ञान, बोधिज्ञान, सम्यक ज्ञान या परम उदात्त ज्ञान परंपरेला तुकडोजी महाराजांच्या राष्ट्रज्ञानानं अधिक उन्नत केलं. त्यांचा प्रत्येक शब्द राष्ट्रीयत्वाच्या आत्मतत्वानं आणि शरीरतत्वानं धुंद झाला. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण तुकडोजींचं राष्ट्रजागरण थांबलं नाही. त्यांच्या खंजिरी भजनाला सुराज्याचे वेध लागले. उठा हो दिवस निघाला नवा, अशी सुगंध साथ घालत, कोण देतो आणूनी तुझं भाग्य कर्तव्या वाचुरी, अशी जाणीव करून देत त्यांची सहज सुंदर भाषा देशाला कृतीप्रवण करू लागली. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, हे आर्थिक समतेचं तत्वज्ञान मांडू लागली. शाळेतल्या कोवळ्या कळ्यांमाझी शेकडो महापुरुष शोधू लागली. विश्वाचा मूळ घटक गाव हे लक्षात घेऊन ग्रामोद्धारासाठी ग्रामगीतेचं सुबोध तत्वज्ञान मांडू लागली. निरंतर मार्गदर्शित्वाचं तत्व तुकडोजी महाराजांच्या भजनात आणि ग्रामगीतेत आहे. देशाचं स्वातंत्र्य हा विश्वात्मकतेचा मूलाधार होय. विश्वात्मकतेचा मूलमंत्र ग्रामोद्धारात आहे. ग्रामगीतेत राष्ट्र तुकडोजी महाराजांनी मांडलेले हे ग्रामदर्शन षडदर्शनात भर टाकणारं आहे. आज राष्ट्रसंतांची जयंती म्हणजे सम्यक अर्थानं ग्रामदर्शनाचीच जयंती होय. दिनांक 29 एप्रिल 1909 झालेला तुकडोजींचा जन्म ह्या ग्रामदर्शनासाठीच झालेला.